आजचं जग कशावर चालतं यासाठी बऱ्याच गोष्टी असतील, पण त्या सगळ्यात एक समान दुवा म्हणजे वीज. मानवी जीवनाच्या विकासाचा खरा प्रवाह, प्रत्येकाच्या आयुष्याची मूलभूत गरज. आज असं एकही क्षेत्र नाही जे विजेशिवाय तग धरू शकेल. वीज गेली की जणू जग ठप्प होतं. आपण सहज बटन दाबतो आणि उजेड पडतो, पण हा उजेड टिकविण्यासाठी कोणीतरी अहोरात्र धडपडत असतं. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. एखाद्या नैसर्गिक किंवा तांत्रिक कारणामुळे वीज खंडित झाली की आपण वीज येण्याची प्रतीक्षा करतो. तेव्हा महावितरणचे प्रकाशदूत म्हणजेच आपले जनमित्र आणि अभियंते नेमके काय करत असतात? रात्रीचा काळोख असो, प्रतिकूल परिस्थिती असो किंवा जीवघेणे अडथळे, हे योद्धे परिस्थितीशी झुंज देत परिसर प्रकाशमान करण्यासाठी धडपडत असतात. अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. 1993चा किल्लारी भूकंप असू दे, 2009चं फयान चक्रीवादळ असो किंवा अलीकडेच निसर्ग आणि तौक्ते चक्रीवादळ आणि महाभयंकर कोविडची संसर्गजन्य साथ. निसर्गाच्या प्रत्येक कोपापुढे महावितरणचे हे योद्धे ढाल बनून उभे राहिले आहेत. कधी महापुरात बोटीने, तर कधी नदी पोहत जाऊन वीज यंत्रणा दुरुस्त करण्याचे अचाट धैर्य त्यांनी दाखवले आहे. प्रसंगी कर्तव्य बजावताना कोविडमध्ये बलिदानही दिले आहे. तब्बल 20-20 तास अहोरात्र काम करून गारपिटीत कोलमडलेली यंत्रणा पुन्हा उभी करण्याचं सामर्थ्य फक्त या प्रकाशदूतांकडेच आहे. पण या कर्तव्याच्या प्रवासात एक शब्द सगळ्यात महत्वाचा आहे: सुरक्षा. लक्षात ठेवा, वीज दिसत नाही आणि विजेशी कधीच मैत्री होऊ शकत नाही. कितीही वर्षांचा अनुभव असला तरी अनावधानाने झालेली एक छोटी चूक थेट मृत्यूच्या दारात नेऊ शकते. वीज क्षेत्रात 1 सेकंदाची चूक केवळ आर्थिक हानी नाही, तर कुटुंबातील 3 पिढ्यांचे आयुष्य अंधारात ढकलू शकते. लाईनमनवर वृद्ध आई वडील, आयुष्याचा जोडीदार, मुलांचे भविष्य अवलंबून आहे. म्हणूनच सुरक्षा साधनांचा वापर केला पाहिजे. विद्युत सुरक्षा हीच आपली खरी शक्ती आहे. महावितरणने वीज पुरवठ्यासोबतच विद्युत सुरक्षेचाही वसा घेतला आहे. सन 2025 मध्ये महावितरणच्या 20व्या वर्धापन दिनानिमित्त विद्युत सुरक्षा मोहिमेत तब्बल 2,11,000हून अधिक नागरिकांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. लोकसहभागाच्या तब्बल 5 जागतिक विक्रमांची नोंद करत महावितरणला वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड, हाय रेंज बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने सन्मानित करण्यात आला आहे. वीज ग्राहकांना केंद्रबिंदू मानून अहोरात्र सेवा देणारे हे लाईनमन आणि लाईन वुमन महावितरणच्या ग्राहक सेवेचा खरा कणा आहेत, आधारस्तंभ आहेत. त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दिनांक 4 मार्च हा दिवस आपण लाईनमन दिन म्हणून साजरा करत आहोत. लाईनमन आणि लाईन वुमन यांच्या जिद्दीला, कर्तव्य निष्ठेला मानाचा मुजरा. सर्व जिगरबाज प्रकाशदूतांना लाईनमन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.